पिंपळोळी ग्रामपंचायत हद्दीतील अंथरड गावातील नागरिकांना सध्या उघड्यावर प्रेतं जाळण्याची नामुष्की ओढावतीये। 2 वर्षापूर्वी या गावातील स्मशानभूमी नदीच्या पुरात वाहून गेली। त्यानंतर आतापर्यंत गावातील मयत नागरिकांची प्रेतं ही उघड्यावर जाळली जात आहेत। हीच बाब लक्षात घेता नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरता स्मशानभूमी लवकरात लवकर व्हावी अशी मागणी केली जाते। त्याच अनुषंगाने ग्रामपंचायतमार्फत सर्वानुमते ठराव देऊन नदीकाठी असलेल्या गावातील गुरचरण जागेवर स्मशानभूमी व्हावी यासाठी प्रस्ताव देण्यात आला। सर्वानुमते हा प्रस्ताव मंजूर करून सर्व शासकीय परवानग्या घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रिया पूर्ण करून अंथरड गावात स्मशानभूमी होण्याकरता जयेश डायरे यांना ठेका देण्यात आला। मंजूर झालेल्या स्मशानभूमीकरता ठेकेदार जयेश डायरे यांनी आवश्यक सामग्री टाकून प्रस्तावित जागेत स्मशानभूमीचे काम देखील सुरू केले, परंतु काही स्थानिक अडचणींमुळे अनेक दिवसांपासून हे काम थांबवण्यात आलंय। याबाबत पिंपळोली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मारुती थोरवे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ही जागा वनविभागाची असल्याचे कारण देत वनविभागाची हरकत असल्याची माहिती दिली आहे। आम्ही तो प्रस्ताव 3-4 महिन्यापूर्वी आम्ही दिला होता। त्याच्यावरती फॉरेस्टची नोंद नसल्यामुळे आम्हाला त्यांनी तो उतारा सातबारा दिला। त्याच्याप्रमाणे आम्ही पैसे भरले आणि सदर जागेची मोजणी केली। मोजणी केल्यानंतर ते काम मंजूर झालं। मंजूर झाल्यानंतर काम सुरू केलं असताना त्यानंतर फॉरेस्ट विभागाने त्याच्यावरती हरकत घेतली आणि ते म्हणाले की सदरची जागा ही आमची आहे, त्यामुळे सदर जागा ही त्यांची आहे अगर कसे याबाबत आम्हाला कल्पना नाही। तलाठ्यांकडनं आम्हाला तो उतारा दिला होता, तो एकदम क्लिअर कट होता, तो ग्रामपंचायत नावाने होता, म्हणून आम्ही त्याची मोजणी केलेली होती। त्याबाबत आता फॉरेस्टने सदरचं काम अडवल्यामुळं ते ज्या वेळेला काय निर्णय देतील त्याच्याप्रमाणे आम्हाला पुढची कारवाई करू आणि तसं आम्ही संबंधित ठेकेदार यांना सुद्धा कळवलेलं आहे। पाहिजे तर पुन्हा एकदा आम्ही त्यांना सांगू आणि तो प्रस्ताव आमच्याकडे आला की मग आम्ही त्याच्यावरती कारवाई नक्की करू। ग्रामसेवक थोरवे यांनी माहिती दिल्यानंतर ठेकेदार जयेश डायरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कोणत्याही हरकतीबाबत आपल्याला सार्वजनिक बांधकाम खात्याकडून किंवा वनविभागाकडून किंवा ग्रामपंचायत प्रशासनाकडून माहिती मिळाली नसल्याचं सांगितलंय। इतकंच नव्हे तर स्थानिकांच्या जागेसंबंधी अडचणीबाबत खुलासा करून सार्वजनिक बांधकाम खात्याने संरक्षण दिल्यास आपण काम करण्यास सक्षम असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। यासोबतच जागेचा प्रस्ताव देण्यापूर्वी तलाठी कार्यालयातून मिळालेले सातबारे आणि फेरफार यावर गुरचरण असा उल्लेख असून ग्रामपंचायतीने ही जागा मोजणी करून दिली असल्याचे देखील त्यांनी सांगितलंय। निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वनविभागाची हरकत असल्याची बाब समोर कशी आली, ग्रामसेवक यांना याची कल्पना नव्हती का, असा प्रश्न ठेकेदार जयेश डायरे यांनी उपस्थित केला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेका मिळाल्यानंतर आपण जागेवरती मटेरियल वगैरे सर्व टाकलेलं असताना काम ज्या दिवशी आपण चालू केलं त्या दिवशी काही स्थानिकांनी येऊन तिथे काम अडवण्याचा प्रयत्न केला आणि अडथळा निर्माण केला। हे काम थांबवल्यानंतर ग्रामपंचायतचे आपले ग्रामसेवक थोरवे साहेब यांच्याशी संपर्क घेऊन आधी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी असं सांगितलं की ती जागा जी आहे त्या जागेची अडचण निर्माण झाली, ती जागा वनविभागाची असेल, वनविभागाचं म्हणणं आहे, त्यामुळे वनविभाग तिथे बांधकाम करण्यास हरकत आणतंय असं त्यांचं म्हणणं आहे। तर वनविभागाची जागा आहे याबाबत आपल्याकडे काही पत्रव्यवहार झालाय का, आपल्याला काही याबाबत माहिती मिळाली आहे का, ग्रामपंचायतने किंवा बांधकाम खात्याने आपल्याला याबाबत काही सूचित केलंय का? यापूर्वी ज्या ग्रामपंचायतीचे आपण ठराव आणि मागणीपत्र घेतले त्या ठिकाणी थोरवे साहेबांनीच आपल्याला ते ठराव आणि मागणीपत्र दिलेले आहेत। त्यांनी या प्रकारची कुठलीही चौकशी केली नसतानाही त्यांनी जे आपल्याला ठराव आणि मागणीपत्र दिलेले आहेत तरीसुद्धा हे त्यांची जी क्लिप ऐकल्यानंतर, त्यांची जी व्हिडिओ ऐकल्यानंतर मी तलाठी यांच्याकडे गेला असताना तलाठी यांनी मला सातबारा आणि फेरफार दिले। त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की ती जागा गुरुचरणाची आहे आणि त्या फेरफारामध्ये पण त्या सातबाऱ्याला एकच फेरफार आहे, त्याच्यामध्ये पण असा उल्लेख आहे की ती जागा प्राथमिक शाळेसाठी वर्ग करण्यात आलेली आहे। परत एकदा थोरवे जे साहेब आहेत ग्रामसेवक त्यांनी वन विभागाकडे पत्रव्यवहार करून जे काय आहे याबाबतीत खुलासा करावा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्या संदर्भात पत्र सादर करावं। सर्व ग्रामपंचायतीच्या परवानगीनिशी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यक्रम आदेश घेतले असतानाही कोणाला जाणीवपूर्वक त्या कामामध्ये अडचण निर्माण करायची असेल तर ग्रामपंचायतीने त्या गोष्टीचा आम्हाला खुलासा करून द्यावा आणि काम चालू केले असताना जर कोणी अडचणी निर्माण केले तर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन देऊन काम करून घ्यावा, त्यासाठी आम्ही सक्षम आहोत ही विनंती।
आता सार्वजनिक बांधकाम खात्याने गांभीर्याने लक्ष घालून ग्रामस्थांची होणारी हेळसांड आणि उघड्यावर प्रेतं जाळण्याची आलेली वेळ, त्याचप्रमाणे होणारी गैरसोय दूर करण्याकरता ठेकेदाराला संरक्षण देऊन हे काम करण्यास मदत करावी, अशी मागणी केली जाते. Like, comment, share and subscribe.